दुसरे शंभूराजे तर आता यायचंच कमी झाले। या दोघांना पोलिसांनी उचलून बाजूला केलं। पालकमंत्री ते शंभूराजे त्यांना पण उचलून बाजूला केलं, तरी खुर्चीसाठी खाली माना घालून सरकारमध्ये तुम्ही बसलेला आहात। शंभूराजेंच्या हाताला लागलेलं ते सारखा हात दाखवायचे मधल्या काळात, आता जरा बंद झाले। वरून जरा दम दिल्यावर बहुतेक हात खाली घेतलेला आहे। पोलिसांचा वापर एवढा, मी माझ्या 40 वर्ष आता होतील ही टर्म पूर्ण तुम्ही करायची संधी मला दिली तर। रेटायला आम्ही फार वर्ष राज्य केले, लोकांना योग्य वाटेल एवढंच रेटावं, हे जरा जादा रेटारेटी चालली आहे। पक्ष भिक्ष फोडण्याचं जरा थोडं पेंडिंग ठेवावं पाहिजे, तर नंतर फोडा। मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना, तुकाराम मुंडेंना, की कोणाचं नाव त्यांनी घेतलं। म्हणून म्हणतोय तुमच्यावरचा अन्याय दूर करायला देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करावी आणि कुणाची बायको आहे त्याची माहिती सभागृहाला पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी द्यावी। राम मंदिरात चोरी झाली, 2 दिवसाच्या पलीकडे तिसरा दिवस नाही दिसला। चिडायचं नाही, आपलं स्पोर्ट्समन स्पिरिट जागा ठेवा, चिडू नका। प्रभू रामा वाचव रे आम्हाला, आता तुझं मंदिरही झालं। प्रभू राम म्हणाले सरकार आधी सांगा माझ्या भक्तांनी दिलेलं दानाचं काय झालं। अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी होईल असं अधिवेशनात जाहीर करण्यात आलं। 5 महिने झाले, तपास कुठपर्यंत पोहोचला हे अधिवेशनात सरकारने जनतेला, सभागृहाला सांगावं। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अजितदादांच्या चौकशीच्या बद्दल काहीच बातमी, काहीच माहिती येत नाही। त्यामुळे नक्की अजितदादांच्या घटनेला न्याय कसा मिळणार। आपण सरकारने जाहीर केलेलं की अजितदादांचं स्मारक आम्ही करू, त्या बाबतीत मला काही सरकारची हालचाल दिसत नाही। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, आम्हाला पहिल्यांदा आनंद झाला, मुख्यमंत्र्यांच्याकडेच हे खातं असल्यामुळं फार चांगली व्यवस्था राहील असं वाटायचं सुरुवातीला। पण अध्यक्ष महोदय, आता मात्र असं वाटायला लागले की कायदा व्यवस्थेचाच खून झालेला आहे आणि या कायदा सुव्यवस्थेचं शव हे सरकारच्या बहुमताच्या खुर्चीच्या खाली गाडलं गेलेलं आहे। अध्यक्ष महोदय, आता सातारा जिल्हा परिषदेची घटना, इथं मकरंद आबा आहेत, दुसरे शंभूराजे तर आता यायचंच कमी झालेत। पण अध्यक्ष महोदय, या दोघांना पोलिसांनी उचलून बाजूला केलं। यांना पालकमंत्री ते शंभूराजे त्यांना पण उचलून बाजूला केलं, तरी खुर्चीसाठी खाली माना घालून सरकारमध्ये तुम्ही बसलेला आहात, एवढं मला काय अपेक्षित नव्हतं। शिवाजी महाराजांचा बाणा पाहिजे आज, ठीक आहे, मला काय त्याच्यावर बोलायचं नाही, तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे। पण अध्यक्ष महोदय, 2 सदस्यांना मतदान करून दिलं नाही, त्यांच्यावर 7 वर्षाच्या पेक्षा जास्त मोठा गुन्हा असेल तर अरेस्ट करू शकतो। त्यांच्यावर किरकोळ खोटे गुन्हे दाखल केले, हे सांगतायत खोटा गुन्हा आहे म्हणून, तरी देखील त्या दोघांना मतापासून वंचित करून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या मनासारखा करण्याचं काम अध्यक्ष महोदय झालं। अध्यक्ष महोदय, मंत्र्यांच्यावर हल्ले करणं, मंत्र्यांना धक्काबुक्की करणं, हे ते शंभूराजेंच्या हाताला लागलेलं ते सारखा हात दाखवायचे मधल्या काळात, आता जरा बंद झाले। वरून जरा दम दिल्यावर बहुतेक हात खाली घेतलेला आहे। पण अध्यक्ष महोदय, पोलिसांची मजल एवढी, पोलिसांचा वापर एवढा, मी माझ्या 40 वर्ष आता होतील ही टर्म पूर्ण तुम्ही करायची संधी मला दिली तर 40 वर्षात असं मी कधी बघितलं नव्हतं। करायचं, पण कार्यकर्ते आहेत, बाकीचे लोक आहेत, पोलिसांनाच डायरेक्टिव्ह करणं हे अध्यक्ष महोदय चुकीचं आहे असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, आता कुणी घोषणा केली, आंदोलन केलं तर अध्यक्ष महोदय आता तडीपारीची डायरेक्ट कारवाई होते। परवा मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की राजकीय घोषणा देणं आणि नेत्यांचा निषेध करणं हा गुन्हा ठरत नाही। आणि न्यायमूर्ती काय म्हटले, सरकार आपल्या जनतेला गुलाम बनवत आहे का, एवढं गंभीर आणि अशा पद्धतीने तुम्ही तडीपार करू शकत नाही। न्यायालयाची ही चपराक माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या DSPंना बोलवलं पाहिजे, कॉन्फरन्समध्ये सांगितलं पाहिजे, अशा पद्धतीची अवैध कारवाई तुम्ही करू नका। चुकीच्या न्यायानं पद्धतीनं रेटायला आम्ही फार वर्ष राज्य केले, लोकांना
योग्य वाटेल एवढंच रेटावं. हे जरा जादा रेटारेटी चालली आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून पोलिसांच्यावर ज्या शेरा आहेत त्याची गांभीर्य गृहमंत्र्यांनी घ्यावं. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपल्याला डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयात काय घडलं? नगरसेवक रुग्णालयात घुसला, डॉक्टरांना मारलं, महिला डॉक्टरांना धक्काबुक्की केली, रुग्णालयात धुडगूस. आता लोकप्रतिनिधी जर हातात कायदा घेणार असतील तर नागरिकांनी काय करायचं? डॉक्टर दिवस रात्र रुग्णसेवा करतात आणि अशा प्रकारे जर त्यांच्यावरच हात उचलला जात असेल, दुसरी आयुध आहेत ना, दुसरे मार्ग आहेत डॉक्टरांना चुका दाखवण्यासाठी. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातला कोणताही डॉक्टर आता सुरक्षित राहिलेला नाही. लोकप्रतिनिधी असलं म्हणजे आपण कायद्यापेक्षा मोठं असतो असं समजूत जर कुणाची असेल तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की महाराष्ट्राची आपण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही. या नगरसेवकांनी महाराष्ट्राला बदनाम केलं महिला डॉक्टरांच्यावर हात उगारून. आणि म्हणून त्यांचं सदस्यत्व मुख्यमंत्र्यांनी रद्द करावं. उत्तराच्या भाषणात त्यांनी हे रद्द केलं तर आम्ही त्यांचं जे स्टेटमेंट आहे महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही ते खरं आहे असं आम्ही समजू. आणि म्हणून माझी विनंती आहे की ह्या पाजी नगरसेवकावर त्यांनी ॲक्शन घ्यावी. अध्यक्ष महोदय, आता नेरळमध्ये MD मेफेड्रॉन संपूर्ण राज्य हादरलं. अंमली पदार्थाचं रॅकेट उघड झालं. हे पदार्थ तयार होतात, साठवले जातात, राज्यभर पोचतात, प्रशासनाला त्याची माहिती नसते. जरा इकडं तिकडं झालं तर मुख्यमंत्र्यांचं इंटेलिजन्स लगेच त्यांना कळवतं की भास्करराव जाधव कुणाला जाऊन संध्याकाळी भेटले म्हणून. एवढं सेन्सिटिव्ह नेटवर्क पोलिसांचं महाराष्ट्रात आहे. मी उदाहरण भास्करराव नाही, कुणाला जात नाहीत भेटायला ते, पण उदाहरण सांगितलं मी. एवढं सेन्सिटिव्ह. आणि एकदा मनात आणलं पोलिसांच्या की अमित चाटम फार जोरात पोलीस काम करतात, पण ड्रग पासून मिळणारं उत्पन्न हा एक सोर्स ऑफ इन्कम झालेला आहे. मी मगाशी सांगितलं तसं. आणि म्हणून या पोलिसांची नाकेबंदी मुख्यमंत्र्यांनी रस घेऊन करावी. पक्ष फोडण्याचं जरा थोडं पेंडिंग ठेवावं पाहिजे, तर नंतर फोडा, पण आधी ह्या अंमली पदार्थांच्यावर अंमल आज करावं अशी माझी विनंती आहे. आणि त्यासाठी आपण नक्की काही काम करा. अध्यक्ष महोदय, तुकाराम मुंडेने अलीकडे नामांकित दूध डेअरीवाले बोलून घेतले. पुण्यात मला वाटतं मीटिंग झाली असेल त्यांच्या ऑफिसला. सर्व दूध डेअरीवाले आले. तुकाराम मुंडेंनी सांगितलं चुकीच्या लोकांचं दूध, तुम्ही चुकीचं दूध घेऊ नका. इथं डेअरीवाल्यांनी जाहीर सांगितलं त्या मीटिंगमध्ये की बीडच्या कोणा एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते. मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना, तुकाराम मुंडेंना, की कोणाचं नाव त्यांनी घेतलं. मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या म्हणतात की आम्हाला खराब दूध घेण्याचा दबाव येतो. मग एक लेट्सअप नावाचं चॅनल आहे, त्यांनी बातमी लावली की आमदारांच्या बायकोने दबाव टाकला खराब दूध घेण्यासाठी, आणि त्यांनी बातमी लावली. त्याच्या संपादकाला फोन आमदाराच्या बायकोचा, धमकी दिली. ह्याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, हे काय चाललंय राज्यामध्ये? किती कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणजे आपल्याला कुणाचा तरी आशीर्वाद आहे. बसा 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 बसा, बोला. म्हणून म्हणतोय तुमच्यावरचा अन्याय दूर करायला देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करावी आणि कुणाची बायको आहे त्याची माहिती सभागृहाला पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी द्यावी अशी माझी त्यांची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, चोर मचाए शोर असं होऊ नये. मी हे ऐकलेलं नाही म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही, रेकॉर्डला होईल. मी रेकॉर्डवर पण घेतलेलं नाही. थँक्यू. सध्या दूध व्यवसायात असं होऊ नये अशी आमची विनंती आहे. चोर मचाए शोर, उलटा चोर कोतवाल को डाटे, एवढी काळजी अध्यक्ष महोदय घ्यावी. काल नांदेडमध्ये
पूल पडला, कारण 2 विद्यार्थी कसेबसे वाचले. सांगण्यात काय आलं की ते भूकंपामुळे झालं. अरे पुलाची एक भिंत खाली पडते, सगळी माती रस्त्यावर येते, एखादी तरी झोपडी पडली असेल की नाही त्या 4.5 रिश्टर स्केलच्या भूकंपानं. 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यावर एखाद्या घर पडलं असेल, एखादी झोपडी पडली असेल आणि मग आपला कोट्यावधी रुपयाचा पूल कोसळला असेल. पण हाच पूल कोसळला, बाकी काही मुनगंटीवार साहेब पडलेलं नाही. हा पूल का कोसळला याची चौकशी केली पाहिजे. आम्ही तुम्हाला बदनाम नाही करत, तुम्ही स्वतःवर घेऊ नका. कॉन्ट्रॅक्टर चुकीचे आहेत, त्यांच्या मागे लागा. तुमचा काय सोकावता कामा नये. असा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे की त्यानं पडल्या 2 महिन्यात पुलाची भिंत पडते? अध्यक्ष महोदय, हे गंभीर आहे. तुम्ही साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही ह्याच्यात लक्ष घाला. तो कोण कॉन्ट्रॅक्टर त्याला बोलवा, मुख्यमंत्री महोदयांना किंवा ते बांधकाम मंत्री कोण आहेत त्यांना बोलवा. पण ह्याचा शहानिशा झाला पाहिजे. एक झोपडी त्या जिल्ह्यात पडली नाही. भूकंप लय लांब झालेला, पण एक झोपडी नाही पडली, पण ह्याचा पूल पडला. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, मागे कोणी दोषी अजून झालेलं नाही. आम्हाला माहित नाही कोण झालं का. होर्डिंग पडली, 13 माणसं दगावली, कोणी दोषी नाही. मेट्रोचं बांधकाम कोसळून माणूस दगावला, कोणीही दोषास पात्र नाही. झाड शाळेच्या बसवर कोसळून एक निष्पाप जीव गेला, कोणीही दोषी नाही. यामध्ये कुणीच दोषी नसेल, ह्या पुलातही कोणीच दोषी निघणार नाही अशी मला खात्री आहे. कारण आता आशाच संपलेल्या आहेत, सगळ्या आशा संपलेल्या आहेत न्याय मिळण्याच्या. एखादी दुर्घटना झाल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी, आता हे सी लिंक आहे ते मिसिंग लिंकचं समर्थन तुम्ही करताय, ओके, पण अरे चौकशी करा ना, का असं झालं. एवढा मोठा वरचा डोंगर तुम्ही ॲड्रेस का नाही केला. तुम्ही आत्ता म्हणताय वर जाळी लावतो, तर मग पुढं एवढे 6 देशाचे इंजिनियर आपल्या कामाला सेवा देत होते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आता काय मीडिया तर काय बोलतच नाही. ते राम मंदिरात चोरी झाली, 2 दिवसाच्या पलीकडे 3रा दिवस नाही दिसला. फार मीडियाची पण अपेक्षा आता जनतेची राहिलेली नाही. 2 दिवस चालतं टीव्हीवर, विषय संपतो, 3रंच काहीतरी होतं आणि मग हे सगळं जातं. आता रामटेकचं आपण बिल मंजूर केलं, किती रामाची बिल होतं, रामाचं सगळ्यांनी हजर राहायला पाहिजे होतं, पण कशी उपस्थिती होती राम भक्तांची हे तुम्ही बघितलं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, लोकशाहीचा 4था स्तंभ ढासळत असेल तर नक्कीच लोक स्वतः पत्रकार व्हायला लागलेले आहेत, स्वतःच पोलखोल करायला लागलेले आहेत. आणि म्हणून एक पंडित म्हणून पुण्यात आहे, पंडित म्हणून त्याच्या रील्स बघा, अतिशय कौतुक आहे त्याचं मला. गाडीची नंबर प्लेट पासून खड्डे पुण्यातले काय आहेत हे सगळ्यावर तो बिचारा रील करतो. आणि त्याची अपेक्षा आहे, म्हणजे असे नागरिक आहेत की ज्याला फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय लोकांना अपेक्षा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, तुमचा आदेश असेल तर मी एक कविता म्हणतो. आता शेवटचा दिवस आहे, तुमची चिडायचं नाही, आपलं स्पोर्ट्समन स्पिरिट जागा ठेवा, चिडू नका, आपलं असंच आहे कविता. सामना चित्रपटात मारुती कांबळेचं काय झालं हा एक खूप प्रसिद्ध संवाद आहे. त्यावर संवादावर आधारित एक कविता तयार केलेली आहे, मी नाही केलेली. मी कवी नाही आहे, त्यामुळे उगाच खोटं गोगावले साहेब बोलणं बरोबर नाही. इथं सभागृहात खरंच बोलायचं असतं, त्यामुळे झूट बोलणे असे काम नाही होता. सरकार म्हणालं जनतेला आता सगळं फिक्स झालंय, सरकार म्हणालं जनतेला आता सगळं फिक्स झालंय, महाराष्ट्राला $1 मिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे डन झाले. जनता म्हणाली सरकारला साहेब पेट्रोल 111 झालं, डिझेल 100 जवळ आलं, सांगा महागाई कमी करण्याचं काय झालं. सरकार म्हणाले जनतेला डावोसला जाऊन करार झाला, महाराष्ट्रात मोठा उद्योग आला, मोठं काम झालं. पालक म्हणाले सरकारला आमचं पोरग बेरोजगार का झालं, 2 कोटी रोजगाराचं काय झालं. सरकार म्हणालं महिलांचा आता प्रश्न राहिला नाही, त्यांना बरंच काही मिळालेलं आहे, त्यांचं मतही आता आपलं झालेलं आहे. महिला म्हणाल्या सरकारला साहेब 80 लाख महिलांना बाद का केलं, लाडक्या बहीण योजनेचं काय झालं.
आता सरकार वैतागलं, विद्यार्थ्यांकडे वळलं. सरकार म्हणालं विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी खूप केलं, नीट केलं. विद्यार्थी म्हणाले सरकारला तेच आम्ही विचारतोय, नीटचं काय झालं, सीईटी टीईटीचं काय झालं. आता सरकारने मात्र प्रभू रामाकडे दावा केला. प्रभू रामाकडे हे सगळेच अशांत आहेत, सगळेच नाराज आहेत म्हटल्यावर सरकार प्रभू रामाकडे गेलं आणि प्रभू रामाकडे दावा केला, प्रभू रामा वाचव रे आम्हाला, आता तुझं मंदिरही झालं. प्रभू राम म्हणाले सरकार आधी सांगा माझ्या भक्तांनी दिलेलं दानाचं काय झालं. धन्यवाद.